टीम बारसाकडे स्पीडअप घ्यायचा आहे थोडा. पुढील बॉलर येतोय दिगंबर. पाहूयात दिगंबर काय करतोय आपल्या संघासाठी. सुंदर अशी गोलंदाजी पाहतोय आपण टीम बारसाकडे संघाकडून. पाहूयात दिगंबर काय करतोय. सुंदर अशी बॅटिंग करतोय शुभम. शुभम सुंदर असा शॉट, सीमारेषा पार, चौकार. शुभम यांनी दिगंबर याचा पुढील बॉल. पाहूयात काय करतोय शुभम. सुंदर अशी गोलंदाजी, एक धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येसाठी प्रयत्न पण असफल. सुंदर अशी गोलंदाजी करतोय दिगंबर टीम बारसाकडे संघाकडून. पाहूयात दिगंबर याचा पुढील बॉल. पाहूयात दिगंबर याचा पुढील बॉल. सुंदर असा टोलवलेला, गॅपमधून एक धावसंख्या पूर्ण, दुसरी धावसंख्या पूर्ण. सुंदर अशी गोलंदाजी, त्याहीपेक्षा सुंदर अशी फलंदाजी टीम विरेवाडी संघाकडून रवी. सुंदर अशी गोलंदाजी दिगंबर याच्याकडून टीम विरेवाडी संघाकडून एक धावसंख्या कंप्लीट. काय देऊ. दिगंबर याचा पुढील बॉल. सुंदर असा बॉल. सुंदर अशी फलंदाजी रवीकडून. एक धावसंख्या पूर्ण, दुसरी धावसंख्या पूर्ण झालेली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 13. पंच गजानन सुनील, बाहेर या तुम्ही. स्पीडअप घ्यायचा आहे थोडा. बॉलर शंकर. बारसाकडे संघाकडून पुढील गोलंदाज शंकर. पाहूयात काय करतोय आपल्या टीमसाठी. शंकर याचा पुढील बॉल रवीसाठी.
उत्कृष्ट गोलंदाजी, निर्धाव चेंडू पहिला. पाहूया दुसरा चेंडू. उत्कृष्ट फटकार आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण भारसागळे संघाकडून. बॅट्समन चला लवकर मैदानावर या. बरोबर, उत्कृष्ट आहे सहकार्य दोन्ही संघाकडून कमिटीला. चला पाहूया तिसरा चेंडू. विक्रम स्ट्राईकला. पाहूया तिसरा चेंडू. उत्कृष्ट सुंदर अशी गोलंदाजी होती. मिस फिल्म झाल्यामुळे एक धाव कंप्लीट झालेली आहे. पाहूयात शंकर याचा पुढील बॉल. विक्रम काय करतोय? सुंदर अशी गोलंदाजी, तेवढी सुंदर असे क्षेत्ररक्षण. पाहूया शंकर याचा पुढील बॉल. विक्रमसाठी सुंदर अशी गोलंदाजी. एक धावसंख्या पूर्ण. दुसरी धावसंख्या पूर्ण होते काय पाहूयात आपण. दुसरी धावसंख्या पूर्ण झालेली आहे. आला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर विरेवाडी संघाची धावसंख्या झालेली आहे 18. समालोचक आकाश काटे सर यांचे आगमन झालेले आहे, तरी त्यांचे टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावे. समालोचक आकाश काटे सर, तुम्ही वेळेत आम्हाला साथ दिल्याबद्दल तुमचे अभिनंदन. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण तालुका अंतर्गत सुदामा चषक पर्व पहिले. आयोजक सुदामा चॅरिटी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सुदाम दादा पवार, सहआयोजक श्री वाघजाई देवी क्रिकेट क्लब पाडेकरवाडी. आपल्या या स्पर्धेचे समालोचक आकाश काटे सर पुढे कंटिन्यू करतील. टीम जुगारवाडी आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष साहेब आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. हक्काचा आणि अभिमानाचा सुदामा चषक आपण पाहतो. या चषकामधील पहिली मॅच षटकार येतोय. शेवटचा गोलंदाज झेपीला पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवरती. उद्घाटनीय मॅच या स्पर्धेची म्हणजे हक्काचा आणि अभिमानाचा सुदामा चषक आपण पाहतोय. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू पंचांच्या माध्यमातून कळवला जातोय. वाईड चेंडू आहे, अगदी एक अतिरिक्त धाव फलकावरती जोडली देखील जाईल. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर होते. संघाची धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचले.
लेग स्पिनर आहे अगदी थांबवून ठेवलंय, उभं केलंय अगदी दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर मात्र थांबवून ठेवलं होतं. आता मात्र आपण पाहतोय थ्रोबाईच्या स्वरूपामध्ये या धावा अगदी धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धावा असतील. थँक्यू सर. अगदी या 2 धावेने धावफलक थोडे सरसावते. संघाची धावसंख्या 2 धावेने आता मात्र जाऊन पोहोचले 29 वरती. तीन चेंडू पूर्ण झाले. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. Disconnected. हो, आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडूवरती बोट फिरवत असताना लेग स्पिन आपण पाहतोय. गोलंदाज एपीच्या माध्यमातून वारंवार माथी विकेटवरती चेंडू फिरवला जातो. यष्टिरक्षक देखील तितका चतुर आहे, चालाक आहे. सुनील दादाला आपण पाहतोय. हो, आता मात्र पुन्हा एकदा फटका फसला गेलाय, परंतु स्ट्राईक स्वतः जवळ ठेवायचे. शुभम जाधव गेलाय आणि विकेट देखील सॅक्रिफाईस केली जाते शुभम साठी. ही उद्घाटनीय मॅच पाहतोय आपण या स्पर्धेची. अगदी सुदामा चषक म्हणजेच विरेवाडी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर भार साखळे संघ आहे. नवीन बॅटर सुनीलला पाहतोय आपण. शुभम जाधव ऑन स्ट्राईक वरते. त्याला माहिती आहे कसा खेळायचा आहे. डिस्क्वेलिक रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता. माफी असावी, दुसऱ्या टीमचा क्षेत्ररक्षक आहे. षटकार येतो अगदी या 6 धावेंनी. संघाची धावसंख्येमध्ये आपण पाहतो भर होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 35 धावा. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अगदी शप्पल होतोय. ऑफसाईड वरती येतो, फटके वारंवार चांगल्या पद्धतीने सजवतोय. या संघाचा सलामीवीर होता. आता मात्र आपण पाहतो त्याला फिनिशरच्या स्वरूपामध्ये. शुभम जाधव पुन्हा एकदा फुटटॉस चेंडू, त्याला मात्र दिशा दिली जाते. पायलेक रिजन मध्ये क्षेत्ररक्षक ते धावत गेला, चेंडू फीड केला, गॅदर करेपर्यंत स्ट्राईक स्वतः जवळ ठेवायचे. 2 धावा होय पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुनील अँड शुभमच्या दरम्यान आपण पाहतोय. खेळपट्टी दरम्यान खेळपट्टीवरती आपण पाहतो या 2 धावा अतिशय सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. अगदी या 2 धावेने धावफलक आता मात्र 37 वरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फटका खेळला जातो त्याच रिजन मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, धावचीत आहे. होते विकेटचं पतन. या शेवटच्या चेंडूवरती 1 धाव धावफलकावरती जोडत असताना 1 विकेट देखील गमावी लागते सुनीलच्या स्वरूपामध्ये. म्हणजेच पहिल्या डावाचा खेळ संपतोय. पहिल्या डावाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 38 धावा. आता मात्र 39 धावेंची गरज असेल टीम भारत साखळे संघाला. यानंतर होणारी मॅच जळव विपक्ष जुगायवाडी या दोन्ही संघाचे संघ कर्णधार टॉस का बॉस मध्ये टॉस केला जाणाऱ्या प्रमुख मान्यवरांचे शुभ असते. जळव विपक्ष जुगायवाडी या दोन्ही संघाचे संघ कर्णधार टॉस केला जाणाऱ्या प्रमुख मान्यवरांच्या शोभा असते. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. लगेचच टीम मैदानामध्ये येईल. विरेवाडी संघ 39 धावा डिपेंड करायचे आपल्या संघाला. थोडंसं स्पीडअप घ्या. अगदी सुरुवात चांगली झाली, लवकर झाले म्हणजे शेवट देखील असाच सुंदर व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न 100% करू. सह्याद्री क्रिकेट आशियन पठार विभाग पाटण तालुका अंतर्गत या आशियांची चर्चा आता मात्र संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये व्हायला सुरुवात झाली. सर्वांच्या मुखामध्ये या आशियांचं नाव येते. अगदी या सर्व खेळाडूंनी आपली मेहनत आपलं सर्व काही मात्र आशियांना दिलं जातं. या आशियांचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील, संपूर्ण कमिटी असेल, अगदी यांच्या माध्यमातून आशियन घडवलं गेले. अगदी उभं करत असताना थोडीशी अडचण आली होती, परंतु अडचणीला लांब ठेवून त्यांनी मात्र संघर्ष करत या आशियांची निर्मिती केली. अर्थातच आपण पाहतोय संस्थापक या आशियांच्या पोपटनाना कदम असतील, त्यांच्या समवेत अध्यक्ष साहेब देखील आपण पाहतोय रामदादा सावंत. आणि त्यांच्याच अंतर्गत आपण पाहतो पाडेकरवाडी श्री वाघसाई देवी पाडेकरवाडी संघाच्या माध्यमातून अर्थातच आपल्या गावचे सुपुत्र म्हणजेच दानशूर व्यक्तिमत्व अर्थातच मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान सुदामदादा पवार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा
आयोजित केली जाते. मुख्य आयोजक आपण पाहतो या स्पर्धेचे अर्थातच त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण स्पॉन्सर केली जाते. अगदी दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय जे मात्र वारंवार टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सर्व खेळाडूंना उत्तेजित करत असतात, प्रोत्साहित करत असतात. असे मात्र आपण पाहतो एक दानशूर व्यक्तिमत्व अर्थातच सुदामदादा पवार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते. एस बॅटर यायचं आहे मैदानामध्ये, थोडंसं स्पीडअप घ्या. हॅलो, या दोन्ही संघाचे संघ कर्णधार जळव जुगायवाडी अध्यक्ष साहेब आपणास देखील विनंती असेल या की आजचा दिवस आपण पाहतोय मैदानावरती केलेली मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून संपूर्ण सजावट अगदी नयनरम्य आपणास पाहायला मिळते. सुदामा चषक पर्व पहिले हे आयोजन जोरदार झालंय. अगदी त्याच नियोजनाची देखील अंमलबजावणी केली जाणार आहे. संपूर्ण दिवसामध्ये अतिशय उत्तमरित्या केली जाईल. या मागणी असेल, कॉल असेल, जळव संघ स्पिन दी कॉइन साहेब. छापा कॉल आहे. अगदी काटा आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल विजय झालाय. अर्थातच जुगायवाडी टीम आपला महत्वाचा निर्णय काय असेल या महत्वाच्या स्पर्धेमध्ये? हे क्षेत्ररक्षण करू, परंतु आताच आपण पाहतोय दोघांमध्ये चर्चा झाली की आपले खेळाडू आलेत. काय समंजस नेतृत्व आपण पाहतोय. अर्थातच रामदादा सावंत यांच्या माध्यमातून या आशनला मिळालं गेलंय. अगदी आशनची मला वाटतंय भाग्य असेल तुमच्यासारखं नेतृत्व मिळालंय. समोरचा कॅप्टन आपण पाहतोय गुरु होता. गुरु सोबत चर्चा केली, आपले प्लेयर सर्व आलेत का, निर्णय काय असेल तर गुरु बोलला आलेत, पोहोचतील. अगदी त्यानंतर त्यांनी निर्णय कळवला की आम्ही गोलंदाजी करू. तर प्रथमतः बॅटिंग करावी लागेल टीम जे जळव संघाला. आपले प्लेयर अजून आतापर्यंत मैदानामध्ये आले नाही. तिथून पुढे ते किती वाजेपर्यंत येतील, त्यानंतर आपली स्ट्रॅटर्जी काय असेल, कोण खेळणार आहे कोण नाही आजच्या दिवसामध्ये. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर राम सर, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. आमचे सर्व प्लेयर आहेत, धर्मा, सँटीदा, सनीदा, बाकी वैभव, पंकज, बाकी सर्वजण आहेत, सुमित वगैरे. तर खेळू आम्ही चांगल्या प्रकारे, हे दाखवू. धन्यवाद, थँक्यू. बेस्ट लक का यानंतर होणाऱ्या मॅचसाठी गुरु तुला. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. तीन चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 4 धावा आपण पाहतोय. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे गोलंदाज टीम भैरवनाथ 11 विरेवाडी संघाकडून सुनील. अगदी मोठासा रनअप आहे. 38 सर्कलच्या बाहेरून तो रनअप घेतो. ओव्हर दी विकेट पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू निघून जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव येताना दिसतोय. भैरवनाथ 11 विरेवाडी संघ पाहायला गेलं तर थोडासा संघर्ष करतो या हंगामामध्ये. अगदी प्लेयर पाहायला गेले तर त्यांच्या माध्यमातून काहीसा चांगला खेळ होत नाही, परंतु कोणी खचून जाऊ नका. अगदी हंगाम पूर्णपणे अजून शिल्लक आहे, त्यामध्ये आपला खेळ नक्कीच चांगला होणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुदामा चषक मध्ये एक चांगला खेळ पाहायला मिळतोय भैरवनाथ 11 विरेवाडी संघाच्या माध्यमातून. फटका आलाय स्क्वेअर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक नव्हता. त्या दरम्यान आपण पाहतोय 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू निघून जातोय सरळ 4 धाव्यांसाठी. येतोय सुदामा चषकचा एक दर्जेदार चौकार.
5 चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचले 8च्या घरामध्ये. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम भार साखळे संघाला, ज्यांनी मात्र सह्याद्री क्रिकेट आशियन अंतर्गत मागील स्पर्धेचं आयोजन केलं होतं. एक दमदार आयोजन त्यांचं देखील होतं. आता मात्र एक दमदार खेळ करताना पाहायला मिळते टीम मैदानामध्ये भार साखळे. हो, एक चांगला फटका पाहायला मिळतोय. फॉरवर्ड कव्हर रिजन मधून डीप कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्या दरम्यान 2 धावा होय सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावा आणि या 2 धावेने आता मात्र षटक देखील संपत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती बिनगडी बाद 10 धावा टीम भार साखळे संघ. शुभम जाधव आता मात्र दुसऱ्या षटकासाठी स्वतः आलाय. अष्टपैलू खेळाडू, वन ऑफ दी ग्रेटेस्ट ऑलराऊंडर भैरवनाथ 11 विरेवाडी संघ सतीश दादांना देखील आपण पाहतोय डिस्फेलिक रिजन मध्ये असतील. संपूर्ण टीम आज पॅक आहे. अगदी तुल्यबळ संघ आपण पाहतोय. अर्थातच भैरवनाथ 11 विरेवाडी समोर मात्र सुनील दादा आहे. पोलीस पावर अगदी या चेंडूवरती दुसऱ्या धावेचा कॉल आहे. 2 धावा होय, धावायला कधीच कमी पडणार नाही हा सुनील पवार. अगदी त्याचा इतिहास आहे. आपण पाहतोय सुनील पवारला अगदी हलक्या हाताने चेंडूला पुश करत असताना 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात त्या पहिल्या चेंडूवरती. आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर पहिला चेंडू पूर्ण आणि 12 धावा आपण पाहतोय. हे षटक खूप महत्वाचं असेल टीम भैरवनाथ 11 विरेवाडी संघासाठी. होय, आता मात्र फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स ओपन झालेत. अगदी जाळं विणलं जातंय, जाळं रचलं जातंय. या 2 फलंदाजांना बाद करण्यासाठी, पार्टनरशिप ब्रेक करण्यासाठी टीम भैरवनाथ 11 विरेवाडी संघाच्या माध्यमातून. फटका खेळ आहे. बॅटची लिडिंग आहे. स्लिप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता, थोडासा फसला जातोय. त्या दरम्यान चेंडू मात्र कार्पेटला गुदगुल्या करत बाउंड्रीच्या दिशेने फील्ड केलाय. अगदी 2 धावा पूर्ण करून तिसऱ्या धावेचा कॉल, तिसरी देखील पूर्ण केली जाते. बॅकअप थोडासा नव्हता, बॅकअप मात्र खूप महत्वाचा असतो, त्यासाठीच मागणी केली जाते शुभम जाधवच्या माध्यमातून. अगदी या चेंडूवरती धावून 3 धावा घेतल्या जातात आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचले. हा चेंडू निर्धाव येतोय. शुभमला देखील माहिती आहे षटक खूप महत्वाचं आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल. चषक पाहतोय आपण व्यासपीठावरती, सुदामा चषक 2024 सीझन 1. अगदी पर्व पहिले. ही ट्रॉफी प्रत्येकाला आपल्या घरी न्यायची आहे, त्यासाठी आता मात्र सर्वांचे प्रयत्न चालू आहेत. पुढचा चेंडू अगदी शरीरापासून दूर ठेवत असताना अतिरिक्त धाव फलकावरती एक एक्स्ट्रा रन जोडली जाते. पंच आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून कळवलं जात आहे. अर्थातच ही एक्स्ट्रा रन येत असताना संघाची धावसंख्या धाव फलकावरती 16 धावा. चेंडू मात्र आपण पाहतोय शुभम जे पूर्ण झालेत. हॅलो, जोगवाईवाडी टीम प्रवेश फी जमा करायची लवकर. 3 चेंडू पूर्ण झाले. सर्वांना विनंती असेल ज्या संघाने या स्पर्धेमध्ये आपला संघ नोंदीत केलाय आपली प्रवेश फी जमा करायची आहे. होय, सरळ दिशेने खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू मात्र निघून जातोय. रडार मध्ये आला, स्लॉट मध्ये आला आणि त्याला सरळ बिरकावून दिलाय. 6 धाव्यांसाठी येतोय मॅक्झिमम. बॅटर आनंदच्या बॅट मधून हा षटकार येतोय. चेंडू स्लॉट मध्ये आला, रडार मध्ये आला. अगदी मात्र आपण पाहतोय त्याला भिरकावून देत असताना व्यासपीठाच्या वरतून सरळ 6 धावेसाठी धाडला गेलाय. वाईट चेंडूवरती प्रहार केला जातोय, चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. एका उत्तम दर्जाचं क्रिकेट खेळलं जातंय भार साखळे संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फटका खेळ आहे. अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून सलगचा दुसरा षटकार येतोय. 28 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. अगदी या 2 षटकारांची आपण पाहतोय मदतीने. बॅटर आनंद मात्र शांत बसायला तयार नाही, ऑन फायर आहे अगदी स्ट्रायकिंग एंड वरती. आता मात्र त्याचा येणार आहे का पुढचा षटकार. हो, थोडंसं प्रेशर दिसतंय. अगदी आपण पाहतोय दडपण दिसतंय गोलंदाज शुभम वरती, बॉलर शुभम वरती आपण पाहतोय. वाईड चेंडू फेकी केलाय.
या दडपणाप्रती आपण पाहतोय हा वाईट चेंडू फेकी करत असताना संघाची धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचेल. शेवटचा चेंडू या ओव्हर मधील लास्ट डिलिव्हरी ऑफ दी ओव्हर आपण पाहतोय. शुभम टू बॅटर आनंद. अगदी काही वेळापूर्वी खेळपट्टीचं पूजन झालं, शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं देखील पूजन झालं. अगदी त्यानंतर ही उद्घाटनीय मॅच सुरू झाली ना. चेस करत असताना टीमला आपण पाहतोय भार साखळे संघ एक दमदार सुरुवात केली आहे. म्हणजे 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. आता मात्र शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 9 धाव्यांची गरज आहे. आतापर्यंत कोणती विकेट गमावली नाहीये भार साखळे संघाने. एक त्यांचं वैशिष्ट्य मानावं लागेल. अगदी एक चांगला खेळ पाहायला मिळतो. सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं देखील त्याने या संघाने सहर्ष स्वागत केले आपल्या चांगल्या चांगल्या फटकेने, आपल्या खेळाने, आपल्या प्रदर्शनाने. अगदी सुनील दादांना आपण पाहतो त्यांच्या समवेत आनंद असेल टीम भार साखळे संघाकडून. यानंतर देखील होणारी मॅच आपण पाहतो. टॉस विन झाली टीम जुगायवाडी इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू. स्पीडअप घ्या विनंती असेल. इलेक्टेड टू बॉल फर्स्ट म्हणजे चूज केली जाते गोलंदाजी. आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू. अगदी हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानामध्ये एंटर करायचं. अगदी सर्वांच्या खेळाडूंच्या आग्रहाखातर आपण पाहतोय 4-4 ओव्हरच्या मॅचेस खेळवल्या जातात. अगदी एक दिवसीय स्पर्धा आहे आणि एक दिवसीय स्पर्धेमध्ये 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये थोडंसं समीकरण अवघड असतं, परंतु ते आम्ही शक्य करून दाखवू. परंतु तुमची साथ आम्हाला खूप महत्वाची आहे. वाईट चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. कात्रीचा धाव धावफलकावरती जोडली जाईल. संघाची धावसंख्या 31 वरती आहे. यानंतर होणारी मॅच जुगायवाडी संघ आपण देखील तयार राहायचं. जे जे जळव संघ आपण देखील तयार राहायचं आहे. या 5 धावा वाईट प्लस 4 आपण पाहतोय. अगदी हा पंजा आपण पाहतोय जो मात्र अगदी मोफत मिळतोय टीम. थँक्यू थँक्यू थँक्यू. हा चौकार असेल. अगदी चौकार आपण पाहतोय. अगदी चौकारानिशी संघाची धावसंख्या 35 वरती जाऊन पोहोचले. फटका खेळला जातोय कव्हर रिजन मध्ये. डीप कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. अगदी त्याच्या हाताला चटका देऊन विजयाचा चौकार असेल का? होय, विजयाचा चौकार आहे. 39 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात आणि पहिला विजय प्राप्त केला जातो या स्पर्धेमधील टीम भार साखळे संघ. अर्थातच आपण पाहतोय विदाउट विकेट ही मॅच मात्र आपण पाहतो चेस केली जाते 2 बॅटरांच्या माध्यमातून. आनंद नंद्याच्या समवेत आपण पाहतो सुनील दादा. पोलीस पॉवर अगदी मुंबई पोलीस दलामध्ये दाखल असलेला या संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू. अगदी विजय संघाचं अभिनंदन करतो. नेक्स्ट मॅच म्हणजेच जुगायवाडी विपक्ष जळव संघ या मैदानामध्ये यायचं आपण दोघांना देखील विनंती असेल. आणि विरेवाडी संघ पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये देखील थोडीशी बॅकफूट